जमिनीवरची जाणीव आहे म्हणून पहिला हा विदर्भातला एक आमदार आहे जो महाराष्ट्राच्या राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि आमच्या विदर्भाला गर्व आहे की आमचा मुख्यमंत्र्याला आम्ही हलू देणार नाही। किती भाषण कोणी दिले, कोणी किती कोणावर प्रेम दाखवलं, तर या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील आणि या महाराष्ट्राचा विकास करतील यासाठी ठामपणे आम्ही त्याच्या स्वरूप आहे। कारण की आज राजकारण केल्यापेक्षा जर लोकांच्या विकासासाठी लोकांच्या हितासाठी जो खंबीरपणे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे अमरावती जिल्ह्यासाठी विदर्भासाठी महाराष्ट्रासाठी उभा आहे तर त्यांच्या पाठीशी उभं राहावं। राजकारण करणारे खूप येतात, खूप जातात, खूप भाषण देतात, खूप एकामेकाच्या सुपाऱ्या घेतात, पण त्या सुपाऱ्या घेतल्यापेक्षा त्या पदावर बसलेल्या व्यक्तीचं कर्तृत्व काय, त्या कर्तृत्वातून आपल्याला काय मिळणार आहे आणि आता आपल्याला मिळाल्यामुळं आपल्या जिल्ह्याचा आपल्या महाराष्ट्राला कसा विकास होणार आहे त्या कर्तृत्वाचा विचार करून त्याच्यासोबत राहिलं पाहिजे। कारण की मी पाहिलं की अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं, पण महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब पुढचे मुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा आपल्या कार्यकाळामध्ये जे काम केलं ते काम अजूनही लोकांमध्ये जिवंत आहे। तर मुख्यमंत्र्यांनी जेव्हा काम करताना विलासराव देशमुखांचं काम मी पाहिलं, काय मुख्यमंत्री म्हणून ते काम करतोय। आज शरद पवार साहेबांच्या बरोबरीचं आणि विलासराव देशमुखांच्या बरोबरीचं जर कोणी मुख्यमंत्री असेल ते देवेंद्र फडणवीस आहे। एवढ्या ताकदीचा माणूस या महाराष्ट्राला आणि त्या ताकदीच्या माणसासोबत काम करून या जिल्ह्याची या महाराष्ट्राची ताकद मजबूत होत आहे। म्हणून या ठिकाणी कोणी काही जरी बोलले तरी भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे आणि छोटा भाऊ म्हणून युवा स्वाभिमान पार्टी नेहमी त्यांच्यासोबत काम करेल। या ताकदीने आम्ही सगळीकडे महाराष्ट्रामध्ये गठबंधनमध्ये काम करतो। अनेक जण आता विचार करतात की रवी राणाचं रसायन थोडं वेगळं आहे, पण जरी रसायन वेगळं असलं तर जनतेच्या हिताचं रसायन वापरून कशा पद्धतीनं त्या मंत्रालयातून काम करून आणलं पाहिजे, कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काम करून आणलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जनतेला न्याय मिळाला पाहिजे। जर हे रसायन सगळ्यांना जमत असेल तर सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि जनतेला न्याय दिला पाहिजे। नुसतं रवी राणाचं काय रसायन आहे तो विचार केल्यापेक्षा जर रवी राणा जे करत आहे ते तुम्ही करा, तुम्ही सुद्धा लोकांना न्याय द्या, तुम्ही लोकांसाठी लढा, तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करा। तुमचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ऐकलं पाहिजे, तुमच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रश्न त्यांनी सोडले पाहिजे। त्यासाठी काहीतरी कर्तृत्व लागत असते आणि ते कर्तृत्व निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला जो आशीर्वाद दिला, जी ताकद दिली, जे साथ दिला, त्या साथीचा पूर्ण वापर इथून तर महाराष्ट्राच्या मंत्रालयापर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत करतो। ती ताकद म्हणजे तुम्ही आहे। तुम्ही नसते तर रवी राणा नसता, रवी राणा जर आहे तर फक्त जनतेमुळे आहे आणि जनतेमुळेच पुढे जाणार। म्हणून या ठिकाणी नेहमी मी सांगतो की